अजितदादांवर प्रेम करणारे हजारो चाहते, ज्यांना दादांमुळे लाभ झाला त्यांनीही प्रेम केलं आणि ज्यांना लाभ झाला नाही त्यांनी देखील। असे लाखो चाहते आहेत ज्यांना दादांकडून कोणताच लाभ झाला नाही, पण त्यांचं प्रेम तसुबरही कमी झालं नाही, जसं की रामाचं आणि शबरीचं। आता मला सांगा, या बारामतीतल्या एका वसंत घनवटाचा तरी काय संबंध? ज्याला स्वतःच विशेष अस्तित्व नाही, तो देखील दादांचा निस्सीम चाहता होता। त्याचं दादावरचं प्रेम कसं मोजायचं तर त्याच्याकडे असलेल्या फोटोच्या फ्रेमवरून। जिथे कुठे दादाचा फोटो असेल तो घरी आणायचा आणि फ्रेम करायचा, हा गेल्या अनेक वर्षापासूनचा छंद। शेकडो फ्रेम अशा तयार झाल्या। दादा गेले आणि अनेकांच्या घरात दादांच्या फ्रेम आल्या, पण दादा असतानापासूनच एक शब्दही नाही बोलता तो दादांच्या फोटोच्या फ्रेम जपत राहिला। अव्यक्त न होणारा वसंत कुलकर्णी यांच्या घरी अशा प्रकारच्या फ्रेम तयार करत राहिला। आणि हा निरालस निर्लोभी वसंतदादांच्या जाण्यानंतर आठवड्याभर रडत होता। मी अशाच एका सामान्य माणसाची गोष्ट तुमच्याजवळ घेऊन आलोय, आठवणीतल्या दादांसाठी। झालते ना, कधी झाली? घरी आले 2-3 जेव्हा आलते तेव्हा. दादा जेव्हा हा कुठे इथं आलते, हा काय म्हणले? फोटो काढा म्हणले. काढला का? हा कसं वाटलं? चांगलं वाटलं. 25 वर्षापासून तर अगदी म्हणजे जास्ती मोठ्या प्रमाणात त्यांनी सुरुवात केली ते सगळे फोटो वगैरे गोळा करायला। त्याला जिथं कुठे मिळेल एखादं, आता बँकेचा आपल्याकडे अहवाल वगैरे येतात, ते अहवाल असतील, कुठे जिथे कुठे दादांचा फोटो दिसेल तो घेणे, लॅब कुठली असेल, एक इथली गौरी लॅब म्हणून आहे तिथे असेल, किंवा अजून गावातली कुठली दुसरी लॅब, अशा ठिकाणी जाणे। आणि ती माणसं पण तेवढीच मोठ्या यांनी त्याला करून द्यायची की बाकीच्यांकडनं जर 200 रुपये घेत असतील त्याकडून 100 रुपयेच घेणार। ते त्याला सगळेजण तसे सहकार्य करत होते, सगळेजण त्याला ते फोटो मग त्याचं फ्रेमिंग करून द्यायचे। की आमचा हॉटेल व्यवसाय असल्यामुळे आम्हाला थोडंसं सकाळी लवकर उठून जावं लागतं, पण आम्हाला जर थोडासा उशीर झाला उठायला किंवा आवरायला तर वसंतचे लगेच डायलॉग आम्हाला असायचा की आमचे दादा बघा आता कधी कामाला लागले असतील, 6 वाजता उठून ते त्यांची निम्मी कामं आटपून आले असतील, मालकाला सांगायचं। हो, दादांना आणि वहिनींना म्हणजे आपल्या घरी जेव्हा जेव्हा प्रसंग आला वहिनींचा किंवा दादांचा यायचा, तर त्यावेळेस वहिनी स्वतःहून म्हणायच्या, अरे वसंत कुठे, त्याला फोटो काढायला बोलवा। अजितदादांवर राज्यभरातील नाही तर देशभरातील हजारो नव्हे लाखो लोकांनी प्रेम केलं। अजितदादा त्यांच्या कामाच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळं युवकांमध्ये देखील लोकप्रिय होते। दादांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर। आता दादांचा चाहता वर्ग म्हणजे त्यांच्याकडून लाभार्थी असलेला देखील आणि त्यांच्याकडून काहीही न मिळालेला परंतु दादांच्यावरती प्रेम करणारा चाहता वर्ग भरपूर। त्यामुळंच ज्यावेळी दादा इथून या जगातून निघून गेले त्यावेळी सगळ्यात जास्त दुःख झालं ते दादांशी कसलाही संबंध नसलेल्या, दादांकडून कोणतंही काम न झालेल्या लाखो लोकांना सुद्धा या दादांच्या जाण्याचा प्रचंड जे दुःख झालं ते शब्दात न सांगता येणाऱ्यासारखंच। मी एका सामान्य व्यक्तीकडे आलोय। ती सामान्य व्यक्ती आहे वसंत घनवट। ती व्यक्ती काय सामान्य आहे ते सांगेल, पण माझ्याबरोबर आहेत बारामतीतल्या लीलाज या सुप्रसिद्ध उपहारगृह साखळीचे संचालक संदीप कुलकर्णी, बारामतीचे अर्बन बँकेचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांच्या घरात आपण आहोत आणि त्या घरात गेली 55 वर्ष 55 वर्ष काम करणारे वसंत घनवट आहेत। पण त्यांचा एक छंद आहे, तो छंद काय आहे तर तो शेजारी आपल्याला बघायला मिळेल। अशी शेकडो छायाचित्र या वसंत घनवटांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जिथे म्हणून दादांचे फोटो मिळतील ते फोटो मिळवायचे आणि त्याचं फ्रेमिंग करायचं। काम एकच, ते फ्रेमिंग करायचं। सध्या अलीकडं असावा एक छंद असं म्हणतात, पण तो छंद अनेक वर्ष वसंत घनवटांनी जोपासला आणि त्याला कुलकर्णी कुटुंबानं अगदी मनापासून वाढवलं देखील। दादांची कधी भेट झाली होती का? झालते ना, कधी झाली? घरी आले 2-3 जेव्हा आलते तेव्हा. दादा जेव्हा हा कुठे इथं आलते, हा काय म्हणले? फोटो काढा म्हणले. काढला का? हा कसं वाटलं? चांगलं वाटलं. त्याच्या आधी घरी जेवायला यायच्या आधीपासून दादांना कधीपासून ओळखताय? पहिल्यापासूनच राजकारणात राजकारणापासून आल्यापासून. बर बर। कुठे भेटायचं, कुठे कुठे बघायचं तुम्ही दादा? इथं बारामती काय करताना बघायचं? बागेत. बागेत? हा बर। आणि मग हे कसे फोटो मिळाले तुम्हाला? आणले कुठून आणले? लॅब मधनं, कुठल्या लॅब मधून? गौरी लॅब. बर। आणि का आणले मग, काय गरज होती? आवड आहे मला, किती वर्ष झालं करताय? बरं दिवस झालं. संदीपजी तुम्ही सांगा किती वर्ष साधारणपणे करताय? कारण हे मी का सांगतोय तर हे फारशी बोलत नाहीत आणि अनेक वर्ष यांच्याकडे जरी असले तरी
थोडेसे साधे भोळ्या स्वभावाचे असल्यामुळं पूर्ण सगळं सांगता येणार नाही, पण ह्या घरातला हो. छंद त्यांनी जोपासला ते आपल्याला समजेल. 25 वर्षापासून तर अगदी म्हणजे जास्ती मोठ्या प्रमाणात त्यांनी सुरुवात केली ते सगळे फोटो वगैरे गोळा करायला. त्याला जिथं कुठं मिळेल एखादं, आता बँकेचं आपल्याकडे अहवाल वगैरे येतात, ते अहवाल असतील, कुठे जिथे कुठे दादांचा फोटो दिसेल तो घेणे, लॅब कुठली असेल, एक इथली गौरी लॅब म्हणून आहे तिथे असेल, किंवा अजून गावातली कुठली दुसरी लॅब, अशा ठिकाणी जाणे. आणि ती माणसं पण तेवढीच मोठ्या यांनी त्याला करून द्यायची की बाकीच्यांकडनं जर 200 रुपये घेत असतील त्याकडून 100 रुपयेच घेणार. ते त्याला सगळेजण तसं सहकार्य करत होते, सगळेजण त्याला ते फोटो मग त्याचं फ्रेमिंग करून द्यायचे. आणि त्याचं हे असायचं की कुणीही घरी इथं आपल्याकडे, तर तो कायम आपल्याकडेच वास्तव असं आहे. किती वर्ष साधारण? तो 50+ वर्ष आपल्याकडे तो आहे. म्हणजे रेल्वे स्टेशनवरती रेल्वे वडापावचं. स्टेशन, हो बरोबर, आपलं कॅन्टीन होतं त्यावेळेस पासून तो आपल्या इथेच राहतो. आणि असे आपल्या घरी जरी कुणी आले, पाहुणे आले, गेस्ट कुणी आले, तर त्यांनी काही त्याला पैसे दिले तरी तो ते साठवून ठेवणार. आणि ते पैसे तो तेवढ्यासाठीच साठवणार फक्त की त्याचं जाऊन त्यांनी परत फ्रेम करून घेणार. आणि फक्त आजीदांची. हो हो, का फक्त बरं एवढं? दादांचे. दादांवर त्याचं पहिल्यापासूनच प्रेम. खरं तर म्हणजे कुठल्याही परताव्याची अपेक्षा न करता आणि काही नाही, काहीच नाही, अगदी म्हणजे त्या ह्याच्यात त्याला फारशी समज पण थोडीशी कमी आहे, पण त्या ह्याने सुद्धा त्याचं इतकं पहिल्यापासून प्रेम की काही कुठेही दादांच्या बाबतीत काही असू दे. आता आपल्या इथं अशोकनगरची जी बाग आहे त्या बागेमध्ये आपल्या इथं मंदिर, गणपतीचं मंदिर आहे, तर त्या इथे पण प्रत्येक कार्यक्रमाला जेव्हा जेव्हा दादा यायचे तेव्हा तेव्हा नवीन कपडे घालून तिथे हजर असणार म्हणजे असणार. प्रत्येक वेळेस तो तिथे जाणार, तिथे त्यांची गाठ घेणार, त्यांच्याबरोबर एक फोटो काढणार आणि मग पुन्हा ते फ्रेम करणे आणि ते सांभाळून ठेवणे. मी एक फोटो बघतो इथं वसंतदा, तो फोटो कुणाबरोबर आहे? वहिनी बरोबर कसा काढला होता? बागेत कसा काढला होता? कुठे वेळ कसं काय तुम्हाला कसं कळलं बागेत वहिनी आले म्हणून? समजलं. बरं, तुम्ही गेलो. कशाला बागेत गेलता? गेलतो फोटो बघाय वहिनीला, बरं, काय म्हणला वहिनींना? फोटो काढा म्हणलं. वहिनी वहिनी काय म्हणलं? फोटो काढा. वहिनीच म्हणलं फोटो काढा. हा, बरं, फोटो काढल्यावर कसं वाटलं? चांगलं वाटलं. बरं, दादांनी फोटो काढल्यावर कसं वाटलं? हे बी चांगलं वाटलं. आणि मग किती दिवसांनी ते फ्रेमिंग केलं? लगेचच किती वेळात? 10-15 मिनिटातच. काय झालं तिथे जाऊन काय सांगितलं गौरी लॅब मध्ये? हे फोटो करू द्या, देतात. असे किती फोटो केले आतापर्यंत? शिकार केलं. शिकार. शिकार हा शब्द म्हणजे गावाकडच्या भाषेत खूप 100-1. 100 फोटो असतील. दादांवर लय प्रेम होतं. हा, दादावर लय फरक. का बरं आवडायचे दादा? दादा आवडायचे मला, कशामुळं? चांगले होते. एकाच केला बारामतीचा, बरं, आणखी? त्यांच्याशिवाय एकाच होणार बी नाही. बरं, विकास म्हणजे काय केलं त्यांनी? रस्ते, पाणी, बरं, लाईट बरं. सगळं केलं. राहता कुठं? अशोकनगर. इथंच. इथंच. तुमचं घर कुठे? हीच. दादाशिवाय एकाच होणारच नाही. बरं, आता दादा नाहीत. आता दादा नाही, तसं जमायचं वेळ त्यांच्याकडे कोणाला. बरं, वहिनी आहेत ना, बरं. वहिनी पार्क दादांची आठवण येते? येते, कधी येते? रोज येते. कोणत्या वेळी येते? हा, कधी काय येते? काम करताना येते तेव्हा मला दादा आठवतात? आठवतात. हा. काय झालं होतं दादा वय नेमकं ते बीपी वाढला होता अशी तुमच्या कडून माहिती मिळाली? काय झालं? हा, बहिणी जेव्हा पडल्या कळलं तेव्हा का नाही बसून झोपत नाही. बरं. नाही बहिणी पडल्या, मला झोप येत नाही. महिनाभर तो कंप्लीट जागा होता. डॉक्टरांच्याकडे चेक केलं तर बीपी वाढलेलं, शुगर झाली, बीपी झाला. बसन तुला काय त्या देणार आहेत का? त्या पडल्या म्हण तू काय करतो, तुला आपलं काम करायचं, आपलं राहायचं. पण नाही बहिणी माझ्या बहिणीचं फार प्रेम आहे आणि मी त्यांच्यासाठी सगळं करणार. पडल्या म्हणून मला वाईट वाटते आणि मला म्हणून झोप येत अखंड जागा होता. असं 10 दिवस. ज्यावेळेस दादांची अपघाताची घटना कळली, कुठनं कळलं? हे तर टीव्ही पडलं कधी कळलं? टीव्ही मग काय झालं? काय वाटलं? वाईट वाटलं. हा? बरं. रडलो. कळला.
काय झालं? सकाळी आता सगळ्याच दुःखात होते, सगळ्यांचे चेहरे बघून हा पण तिथे जेव्हा सकाळी आपल्या त्या हॉलमध्ये टीव्ही बघत होते तर ते सगळं तो बघत होता, ऐकत होता. तर तो म्हणजे अक्षरशः असं त्याच्या डोळ्यातनं गळा 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 पाणी येत होता. त्याला आत्म इतकं असं गदगद होत होतं की तो व्यक्त होऊ शकत नाही जास्ती. आपण कसं एकमेकाशी एवढं बोलू शकतो, काय करू, तसं त्याला तेवढं हे नाही होत. पण तो आत्मा असं त्याला गदगद होत होतो, एकदम फार भरून आलं होतं, डोळ्यातनं पाणी गळा 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 चालू होतं. जेवायचं नाही म्हणला मला, मी नाही जेवणार. दादा नाही गेले म्हणायचा, अजिबात नाही, खोटं सांगतायत, कुठंतरी काहीतरी असेल, आमचे दादा माझे परत येणार आहेत. हे तो आठवडाभर त्याचं तेच एक पलपत चालू होतं, माझे दादा परत येणार आहेत आणि या दादांबद्दल कुणीतरी खोटं उठवलंय. हे काही त्याला कोण सांगणारं नव्हतं किंवा काही नाही. हे सगळं त्याचं आतून मनातनं त्याचं प्रेम फक्त होतं की जे ते बोलत होतं. खूप त्याला प्रचंड वाईट वाटलं. त्याला तिकडेही घेऊन गेलो होतो आम्ही, त्याला तिथे स्मृतीस्थळावर नेऊन आणलं होतं, तिकडे दाखवून आलं. तिथं काय नमस्कार केला, रडला तिथं पुन्हा. अशा प्रकारे त्याचं प्रत्येक गोष्टीत त्याच्यात ते जाणवत होतं की आज दादा नाही येत, हे एकतर तो मान्य करायला तयार नव्हता आणि त्या टीव्हीवर सारखं नंतर चालू झालं होतं की नाही परत येणार किंवा असं काहीतरी. त्यावेळेस अशा काही न्यूज यायच्या, तो तेवढंच पकडून ठेवायचा, हो का दादा येणार आहेत, हे अगदी तुम्ही खोटं सांगताय, कुणीतरी काहीतरी केलंय. मला वाटतं साध्या सालस किंवा साध्या भोळ्या माणसाला अशा गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो की हे झालेलं नाही आणि पुन्हा तो तुझ्या मनात. येस डेफिनेटली. तर त्याच्या भावना अगदी तशाच होत्या की हे सगळं असं काही झालेलं नाहीये आणि दादा माझे परत येणार आहेत. एक विषय असा होता की खरं तर ही कथा नाही, कहाणी नाही, पण हे एका व्यक्तीवरचं असं प्रेम आहे की जे निरालस आहे, निष्पक्ष आहे, निस्पृह आहे. साध्या भोळ्या व्यक्तीचं प्रेम आहे, जसं की रामावरती शबरीचं होतं. दादा फार कमी वेळा त्यांनी पाहिले असतील, पण दादांचं असणं त्या व्यक्तीच्या भावना अधिक आनंदित करणारं ठरायचं. हे कुलकर्णी कुटुंब दादांच्या संपर्कात असल्यामुळं दादा ज्यावेळेस जेवायला यायचे त्यावेळेस अगदी आनंदोत्सव असायचा वसंत घनवटांच्या मनात, आणि तोच चित्राच्या रूपात दिसायचा. जिथं कुठं फोटो दिसतील, मग ते बँकेचे अहवाल, जसं संदीपजींनी सांगितलं तसं बँकेचे अहवाल असतील किंवा रस्त्यातील एखादं, म्हणजे हे जर पाहायला गेलं तर दादांचं ते निवडणुकीच्या काळातलं चिन्हाचं केलेलं एक स्लोगनचं झेंडा किंवा त्याला प्रतीक म्हणू आपण, पण ते सुद्धा अगदी जपून ठेवलं आहे. सगळ्या अशा फ्रेम केलेल्या आहेत. खरं तर एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्याचा एखादा फोटो आपल्या घरात लावतो, पण अगदी सापडेल त्या फोटोचं फ्रेमिंग करणं हा एक वेगळा छंद वसंत घनवटांनी जोपासला. आठवणीतले दादा सामान्य माणसाच्या मनात आजही घर करून आहेत. ते असे की दादांनी जे काम केलं त्या कामाच्याही पलीकडं दादांचा जो चाहता वर्ग होता तो अशा स्वरूपाचा साधा भोळा, तुम्ही त्याला वेडसर पण म्हणू शकता, पण हे वेड होतं की दादांवरच्या प्रेमाचं. वसंत घनवट व्यक्त होत नाहीत म्हणून आपण संदीपजींची मदत घेतली अशासाठी की हे कुलकर्णी कुटुंबाकडे ते गेली 50-55 वर्ष राहतात आणि कुलकर्णी कुटुंबाला त्यांचे सगळे स्वभावाचे पैलू माहीत आहेत. त्यामुळंच दादांच्या प्रती असलेला स्नेहभाव किंवा दादांच्या प्रती असलेलं प्रेम ते व्यक्त होत नसले तर ते नेमकं काय व्यक्त होत आहेत ते संदीपजींनी सांगितलं. आठवणीतले दादा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी असे होते.